नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी बातमी अशी की राजमा पिकाच्या बाजारभावामध्ये हालचाल ह्या चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसायला सुरुवात झाली. तर मग कशा पद्धतीने हालचाल आहे, थंबनेलमध्ये आपण बघितलं असेल 500 आणि 1000 रुपयाने बाजारभावामध्ये हा आपल्याला फरक हा दिसायला सुरुवात झाली. तर मग कोणत्या व्हरायटीला किती बाजारभाव हा वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती ही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाचे बाजारभाव हे सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढत असतात. त्याचं कारण काय, तर जी आवक असते येणारी राजमा पिकाची ती आवक कमी असते, कारण की शेतकरी काढणी साठी टाईम लागत असतो. त्यामुळे बाजारभाव हा जास्त प्रमाणात वाढत असतात. ज्यावेळेस पूर्ण माल हा शेतकऱ्यांच्या विक्रीसाठी जात असतो त्यावेळेस बाजारभाव हे कमी होत असतात. त्यामुळे शक्यतो राजमा पिकाची विक्री करायची असेल तर विक्री हे आपण सुरुवातीलाच केली पाहिजे, कारण की सुरुवातीला बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने राहतो. तर मग आपल्या मेन मुद्द्यात येऊत की बाजारभाव कशा पद्धतीने वाढलेले. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज 2 व्हरायटीविषयी पाहणार आहोत बाजारभाव. त्यामध्ये एक वरुण आणि दुसरी म्हटलं तर ब्राझील वाघ्या. वरुण या व्हरायटीचे बाजारभाव हे साधारणपणे 500 रुपयाने आपल्याला वाढलेले दिसतात. पूर्वी जर विचार केला तर 6500 रुपयेपर्यंत आपल्याला एक प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये बाजारभाव हे दिसून आले होते. आता साधारणपणे 7000 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर हा चालू आहे. त्यानंतर जर विचार केला आपण ब्राझील वाघ्या, तर शेतकरी मित्रांनो, ब्राझील वाघ्या या व्हरायटीला बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो. पूर्वी साधारणपणे 8500 रुपये या प्रमाणामध्ये आपल्याला वरून या व्हरायटीला ब्राझील वाघ्या या व्हरायटीचे बाजारभाव हे दिसले होते. आत्ता नवीन अपडेट्सनुसार, नवीन व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार 9500 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला ब्राझील वाघ्या या व्हरायटीचे बाजारभाव दिसत आहेत. वरून 500 रुपयाने दर वाढलेत आणि ब्राझील वाघ्याचे तब्बल 1000 रुपयाने दर हे क्विंटल माग आपल्याला वाढलेले दिसून येतात. ओला माल असेल तर आपला बाजारभाव हा कमी लागणार हे 100% प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती. परंतु जर आपला राजमा हा 100% वाळलेला असेल, चांगल्या पद्धतीने वाळलेला असेल, तर हे भाव तुम्हाला 100% लागणार. आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मला कमेंट्स येतात की बाजारभाव राजमा हे पीक आपण कुठे विकलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाची विक्री करण्यासाठी फिक्स बाजारपेठ नाही. ज्या जागेवरती आपल्या भागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या भागामध्ये बाकीच्या पिकांची खरेदी करतात, ज्या जागेवरती ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा तुमचे जे सोयाबीन असेल, त्या जागेवरती आपण त्याची चौकशी करायची. या प्रमाणात दर असेल तर आपण 100% राजमा हे पीक त्या व्यापाऱ्यांना दिलं पाहिजे. सरकारी जी विक्री केली जाते ज्या प्रमाणामध्ये सोयाबीनची, त्या प्रमाणामध्ये राजमा पिकाची खरेदी ही व्यापारी करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेटमध्ये त्याची विक्री ही करावी लागते. फिक्स बाजारपेठ नाही. बाजार समिती असतील तुमच्या भागामध्ये किंवा जे प्रायव्हेट दुकानं असतील ज्या जागेवरती आपलं धान्य खरेदी केलं जातं, त्या जागेवरती तुम्ही राजमा हे पीक विक्री करू शकता. बाकीच्या व्हरायटीचे बाजारभाव हे अपडेट्स आल्यानंतर आपल्याला